नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या संगीता रेसिपी अँड व्लॉगमध्ये। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूपच चविष्ट आणि पौष्टिक अशी पारंपरिक अशी मिक्स डाळीचे सांडगे। हे सांडगे इतके टेस्टी होतात की एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल। तर चला मग लगेच सुरू करूया आजची भन्नाट रेसिपी। जे मी हे पदार्थ टाकत आहे तुम्ही आवर्जून टाका, खूप टेस्टी वाटतात हे सांडगे। तर आम्ही या सांडग्यांना वड्यासुद्धा म्हणतो। तर बघा कशी सुटसुटीत अशी छान वड्या झालेल्या आहेत। माझ्याकडे डाळ वाटायसाठी पाटा नसल्यामुळे मी मशीनवर डाळ वाटत आहे। पण आमची आई वगैरे म्हणतात की पाट्यावरची डाळीच्या वड्या खूप टेस्टी वाटतात। पण आता नसल्यावर काय करायचं, मशीन होती माझ्याकडे, मला लग्नामध्ये सप्रेम भेट मिळालेली, तर कशाला वाया जाऊ द्यायचं म्हणून मी छान इथे वड्या टाकून राहिलेली आहे। तर इथे लाकडीची डाळ आणि उडदाची डाळीचे मिक्स डाळीचे मी सांडगे करतायत। या सांडग्यांना आम्ही वड्या म्हणतो। तर इथे मी लाकडीची डाळ आहे ना ही 2-3 घंटे मी भिजत ठेवलेली होती आणि सकाळी उठून स्वच्छ धुवून टाकली। माती वगैरे राहते ना, तर त्याच्यामुळे ते स्वच्छ धुवून घ्यावं लागते आणि गाळून टाकावं लागते। आणि जी उडदाची डाळ होती ना ती रात्रभर भिजत ठेवली, कारण की ते फोल असते ना काढावाला, ते भिजायला वेळ लागते, म्हणून मी रात्रभर भिजत ठेवली आणि सकाळी छान फोल काढून टाकली आणि छान असे पांढरे शुभ्र आणि माती आणि गोटे काढून टाकली आहे आणि थोडं पाणी सटकू दिलेलं आहे। या मशीनमध्ये माहिती आहे का, एकदम ओलसर डाळ नाही पाहिजे, अशी सुटसुटीत पाहिजे, थोडे पाणी सटकू द्यावं लागते आणि थोडं थोडं आपल्याला वाटी वाटी टाकत जायचं आहे। तर बघा इथे नाही का, अगोदर मी लाकडीची डाळ छान बारीक करून घेत आहे, एकत्र करून घेतली नाही, कारण की एकत्र जर तुम्ही कराल ना डाळ तर उडदाची डाळ ही घसरते, त्याच्यामुळे काय होते ठोकर डाळ दळली जाते। त्याच्यामुळे मी आहे ना अलग अलगच मी डाळ वाटून घेत आहे। तर इथे उडदाची डाळ नंतर करणार आहे, अगोदर मी लाकडीची डाळ करते। याच्यामध्ये तुम्ही दुसरी पण डाळ टाकू शकतात, मुगाची वगैरे किंवा चण्याची, तुरीची, ही पण डाळ टाकू शकता आणि मिक्स डाळ करू शकता। तर बघा इथे नाही का माझी डाळ थोडीशी ठोकर आलेली आहे, तर मी जो हा नट आहे ना तो फिट्ट केला ना छान अशी बारीक येते। तर मी हे डाळ बारीक यासाठी मी नट हे फिट्ट केलेलं आहे। तर आता छान व्यवस्थित अशी बारीक डाळ दळलेली आहे। तर मला ही अशी बारीकच डाळ पाहिजे, खूप छान होते, अशी मऊसूत अशी डाळ होते। तर पाट्यात पण जशी होते ना बारीक डाळ तशीच इथे पण होते। फिरवताना आपल्याला एकदम घाई करायची नाही आहे, हळूहळू आपल्याला पिसायचं आहे। जर आपण स्पीडमध्ये जर पिसलं ना तर ती डाळ निघते, म्हणून ते थोडं थोडं हळूहळू आपल्याला ती डाळ पिसून घ्यायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित निघते आणि चांगली बारीक पण होते। तर बघा इथे लाकडीची आणि उडदाची डाळ मी ना बारीक करून घेतलेली आहे अलग अलग। तर आता एक म्हणजे इथे मी ना मेथी भाजून टाकलेली आहे आणि छान कुटून टाकली आहे आणि थोडा घरचा घरगुती मसाला टाकला आहे आणि धनी आणि जिरा पावडर टाकलेला आहे आणि थोडं 2 चम्मच मीठ टाकलं आहे। जर तुम्हाला याच्यामध्ये मिरची, सांबार वगैरे, तिखट वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकता। मी नाही टाकलेलं नाही, कारण की आमच्याकडे नाही टाकले जात, फक्त हेच मसालेच वगैरे आणि मीठ वगैरे टाकले जाते की ते अणुले लागावं नाही म्हणून। आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, माहिती आहे का, ते अशा आपण कणिक चुरतो ना तशीच चुरायची आहे। त्याच्यामुळे काय होते वडीनं छान अशी पोकळ पोकळ होते, छान आपण चुरलं ना जे आहे ना वडी आहे ना, जे सांडगे आहे ना छान असे पोकळ पोकळ होतात आणि सुंदर होतात। इथे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आहे आपल्याला, जर पाणी जर जास्त गेलं ना ते सांडगे आहे ना अंदरून म्हणजे वारत नाही आणि खराबसुद्धा होतात आणि लवकर वारत नाही। हे बघा छान मिक्स करून झालेलं आहे ना। आता आम्ही सगळेजण आता वड्या टाकायच्या तयारीला लागलो आहोत। तर इथे बाहेर बास टाकली आहे आणि तिथे कापड ठेवलेलं आहे आणि तिथे आम्ही सगळेजण टाकून राहिलेलं आहे। तर इथे बघा या पद्धतीने आम्ही इथे सांडगे म्हणजे आम्ही वड्या म्हणतो याला, तर असे छोटे छोटेसे टाकून घ्यायचे आहे, एकदम मोठे पण नाही टाकायचे। मोठे टाकल्याने काय होते ती जी वडी आहे ना अंदरपर्यंत शिजत नाही, एकसारखे वड्या टाकायचे, म्हणजे काय होते कोणते लहान मोठे राहिले ते लहान आहे ना ते अगोदर शिजतात आणि मोठे मग शिजत नाही ना, त्याच्यामुळे एकसारखेच शिजायचे। आणि जर हात आपला एकदम वारून गेला टाकता टाकता आणि चिकटपणा राहिला तर थोडं एक बोट नाही का पाण्याचं घ्यायचं आणि असं टाकायचं, म्हणजे ते काय होते एकदम ते हात पण खरकटत होत नाही आणि व्यवस्थित वडी आहे ना छान सुटसुटीत पण पडते। तर माहिती आहे का, हे एवढे सारे 2 पायल्याचे मला टाकायसाठी 4 घंटे लागलेले आहे। ही एक पुरी बाज भरली माझी टाकायला। तर बघा या पद्धतीने सगळे आम्ही मिळून मिसळून असे सांडगे तयार केलेले आहे। तर ही खूप झंझट आहे, पण कसं होते भाजीचं काही नाही राहिलं तर आपण लगेच ही भाजी करू शकतो। एखाद्या वेळेला पाहुणे चाले ना भाजीचं नाही राहिलं एखाद्या वेळे तर वेळेवर ही भाजी करता येते आपल्याला।
तर खूप सोपी पद्धत आहे सांडगे. आणि याला माहिती आहे का, सांडगे वारासाठी खूप अशी ऊन पाहिजे. आणि ऊन जर नाही राहिली ना, सांडगे मग ते कसे कच्चे राहते आणि दुसऱ्या दिवशी आहे ना असं आंबट आंबट वास येते. त्याच्यामुळे नाही का सांडगे टाकायच्या वेळेला लवकर टाकायचे आणि नंतर मग बाकीचे कामं करायचे. तर बघा मी आता हे मला 2 वाजले, इतके सारे करायला मला 2 वाजले. तर बघा हे छान आता वारले पण आहे, सुटसुटीत झाले आहेत, तर सहज इथे निघून राहिलेले आहे. म्हणजे आता हे एकच ऊन दाखवल्याने होत नाही, पुन्हा दुसऱ्या दिवशी पण आपल्याला 2 उन्हा वाळू टाकावं लागते. तर बघा किती छान असे सुटसुटीत आणि एकसारखे ते सांडगे तयार झालेले आहे. तर याच पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. डाळीमध्ये ज्या वस्तू मी टाकल्या आहेत त्या तुम्ही आवर्जून टाका, खूप टेस्टी वाटते. तर कसं वाटलं व्हिडिओ? आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.